माझ्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या गेल्या। मी मगाशीच एक फोटो काढला। मगाशी खडसे साहेबांनी काहीतरी सूचना लेखीला देत होते आणि तो क्षण माझ्या कॅमेऱ्यात मी टिपला। याला इंग्रजीमध्ये अनकंडिशनल लव्ह म्हणतात। ते प्रेम असतं, त्याच्यात व्यवहार आणि हिशोब नसतो। त्याच्यामुळे ते जे प्रेमाचं नातं आहे ते फार कमी लोकांना समजतं। प्रेमाची नाती असतात ना, ती जपायची असतात। ते जपायला जास्त ताकद लागते, तोडायला फार हिंमत लागत नाही। आणि त्याच्यामुळे हा जरी तुम्हाला वाटत असेल संघर्षाचा काळ आहे, मला उलट तो संघर्षाचा वाटतच नाही। कारण का मला असं वाटतंय कि मैदान सबके लिए खुला है, जो मेहनत करेगा वो महाराष्ट्र के दिल पे राज करेगा, अशी परिस्थिती झाली। त्याच्यामुळे कोणी गेलं राहिलं काही फरक पडत नाही। कारण का तिथे इतकी गर्दी झाली आहे की एकामेकाचा आतापताच नाही राहिला। ज्यांनी बिचारी संघर्ष केला, ज्या कार्यकर्त्यांनी सतरंजा उचलल्या, संघर्ष केला, लाठ्या खाल्ल्या, ते सगळे एका बाजूला आहे। आणि नवीनच लोक येऊन चांदीच्या ताटात गरम जेवणाच्या पंक्तीला बसलेले। त्याच्यामुळे तिकडे काय चाललंय याची फार चिंता न करता आपल्या घरात आपण बघूया की आपण आपला पक्ष, आपला विचार हा लोकांपर्यंत कसा पोहोचवणार आहे। कारण का हा काळ भारतासाठी, महाराष्ट्रासाठी अडचणी